स्वादगुरू रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण झटपट अशा बनणाऱ्या तीळ आणि शेंगदाणे याच्यापासून वड्या बघणार आहोत, कशा बनवायच्या ते। तर मग वेळ न घालता आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात पहिले चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। तीळ वड्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे। शेंगदाणे घेतले अर्धी वाटी, 1 वाटी तीळ घेतले, तर याच वाटीने 2 वाटी गूळ घेतलेला आहे। पॅन गरम झालेला आहे। आता आपण त्याच्यावर तीळ टाकून घेऊया आणि तीळ आपल्याला हे छान असे भाजून घ्यायचे आहेत। असे मंद आचेवरच आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपले तीळ हे करपणार नाही। तीळ आपले झालेले आहे, अगदी 10 मिनिटांमध्ये हे भाजून तयार होतात। आता आपण हे काढून घेऊया। पॅनमध्ये आता आपल्याला हे शेंगदाणे थोडे परतून घ्यायचे आहेत। शेंगदाणे पण भाजून झालेले आहेत। पहिलेच पॅन गरम असल्यामुळे शेंगदाणे हे पटकन असे भाजले गेले, जास्त काळे करायचे नाही आपल्याला। शेंगदाणे आणि तीळ भाजून घेतले की याचं जे कच्चपण आहे ते निघून जाईल आणि वड्या खायला अशा खमंग लागतात। आता आपण याला एका ताटामध्ये टाकून घेतलेलं आहे। याला असं थंडगार करून घ्यायचं। शेंगदाणे आणि तीळ हे मी मिक्स केलेले आहेत। थंड झाल्याच्या नंतरच आपल्याला हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। गरम काढला आपण तर हे मिक्सरच्या भांड्याला चिटकून बसतं। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे टाकून घेऊया आणि याला काढून घेऊया। तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला एक लाईक करा। आता आपण हे मिक्सरला फिरवून घेऊया। मिक्सरला फिरवते वेळेस आपल्याला हे चालू बंद करतच फिरवून घ्यायचं आहे, त्यामुळे हे तेल धरणार नाही। पावडर आपलं तयार आहे, बारीक करून घेतलेलं आहे मी। तुम्हाला जर बारीक नाही आवडत असेल तर तुम्ही थोडी भरड करून जरी वड्या केल्या तरी मस्त होतात। आता पॅनमध्ये मी गूळ घालून घेतला। आता आपण त्याच्यावर तूप टाकून घेऊया। तुपामुळे काय होईल, आपल्या जे वड्या आहेत ते अगदी नरम होतील आणि गूळ आपल्याला तुपामध्येच वितळून घ्यायचा आहे। आपला गुळाचा पाक तयार होईपर्यंत आता आपण याला एका ताटाला तूप लावून घेऊया। थोडं सर्व पसरून घेणार आहोत। आपला वितळत आहे, बघू शकता तुम्ही, मस्त असं झालेलं आहे। थोडं आपण याला खिसणीनं खिसून घेतलं की पटकन असा बारीक होतो आणि मग लवकरच वितळायला लागतो। आपल्याला इथं कडक पाक करून घ्यायचा नाही, त्यामुळे काय होईल, जर पाक कडक झाला तर वड्या पण आपल्या कडक होतात। म्हणून आपल्याला इथं पाक हे कवळात ठेवायचं आहे। दाखवते तुम्हाला मी। आपल्या पाकाला असा फेस आला की ओळखून घ्यायचं आपला पाक हे तयार आहे। बघू शकता तुम्ही, मी पळीवर तुम्हाला दाखवते। आपल्याला एवढा पातळ ठेवायचा आहे। आता मी गॅस बंद करून घेतला। पहिले गॅस मोठा करूनच आपल्याला गूळ वितळून घ्यायचा आहे, नंतर गॅस लहान करायचा। आता आपण याच्यामध्येच हे टाकून घेऊया पावडर आणि याला मिक्स करून घेऊया। वेलचीचं मी थोडं पावडर घालून घेते याच्यावर, मिक्स करून घेऊया आणि आपल्याला हे गरम आहे तोपर्यंतच मिक्स करून घ्यायचं आहे। तर या ताटामध्ये टाकून घेऊया। आपलं मिश्रण जे आहे ते तयार झालेलं आपल्याला कसं कळेल तर बघा, हे अशी गोळी तयार होते, समजून घ्यायचं आपलं मिश्रण हे अगदी परफेक्ट झालेलं आहे। याला असा आकार देऊन घेणार आहोत। तुम्हाला पातळ जर करायचे असतील तर तुम्ही थोडं पातळ पण करू शकता किंवा मग जाड पण ठेवू शकता। वाटीच्या साहाय्याने किंवा चमच्याच्या साहाय्याने याला असं पसरून घ्यायचं। पण याच्या वड्या पाडून घेऊया। थंड झालेलं आहे हे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार याला आकार देऊ शकता आणि गुळाचं प्रमाणसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये घालू शकता। तर आपण याला असं पुन्हा याला असा आकार देऊन घेऊया। तयार आहेत आपल्या वड्या। आकार पण छान आलेला आहे आणि नरम पण झालेले आहेत। तुम्ही आता येत्या संक्रांतीला करून बघा। अगदी कमी वेळामध्ये आपल्या वडे हे तयार आहेत, जास्त वेळ आपल्याला लागलेला नाही। कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी ते मला कमेंट करून कळवा। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। मोडून दाखवते, नरम झालेले आहेत, बघू शकता तुम्ही। पुन्हा भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।